मोतीबिंदू झालाय. अरे बापरे, आता खूप पेशंट डॉक्टरकडनं, डोळ्याच्या डॉक्टरकडनं घरी गेले की असं विचारतात. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर समीर दातार, अध्यक्ष पुना ऑप्थेमॉलॉजिकल सोसायटी. आमच्या संघटनेतर्फे जनहित नेत्रमालाच्या पुढच्या एपिसोडमध्ये सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. मोतीबिंदू होणे म्हणजे काय, ऑपरेशनच्या काय पद्धती आहेत आणि डोळ्यामध्ये घालायच्या लेन्सेस त्याच्याबद्दल कन्फ्युजन व्हावं का, या सगळ्या प्रश्नांचं निरसन करायला आपल्याकडे आज आले आहेत डॉक्टर निलेश उपलेंचवार सर. आणि अर्थात त्यांना प्रश्न विचारणार आहेत नेहमीचे श्री जयंत सहस्रबुद्धे. मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट आपण जे म्हणतो, म्हणजे नक्की काय होतं? मोतीबिंदू हा काही आजार नाही. डोळ्याच्या आतमध्ये लहानपणापासून एक लेन्स असते, ज्याचं काम असतं की ते समोरनं येणारे सगळे जे किरण आहेत, रेज आहेत, ते मागच्या पडद्यावरती बरोबर फोकस होतात आणि तिथं इमेज तयार होते. ती इमेज ब्रेनकडे जाते आणि चित्र तयार होतं. आता ही जी लेन्स असते ही लहान वयामध्ये पारदर्शक असते. वयाने त्याचे पारदर्शकपणा कमी होतो. ह्या कमी पारदर्शकपणा झाल्यानंतर त्या लेन्सला मोतीबिंदू म्हणतात. हे झाल्यानंतर दिसणं धुसर होतं, क्वालिटी ऑफ विजन किंवा कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी त्याची कमी होते, त्याला मोतीबिंदू म्हणतात. मग ही मोतीबिंदू झाल्याची काही लक्षणं तुम्हाला दिसतात? प्रामुख्याने त्याचं लक्षण असं असतं की त्याच्यातनी नजर आपली धुसर होत जाते. चष्म्याचा नंबर फ्रिक्वेंटली चेंज होत राहतो. कित्येकदा चष्मा देऊन सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. रात्री गाडी चालवताना कमी दिसतं किंवा समोरच्या लाईटचा त्रास व्हायला सुरुवात होतो. घरामध्ये वाचन करताना 2 किंवा 3 ट्यूबलाईट्स, टेबल लॅम्प लावावा लागतो. तर क्वालिटी ऑफ विजन कमी होते आणि त्याच्या पुढची स्टेज असते जेव्हा पूर्णपणे पिकतो, तेव्हा फक्त हालचाली दिसतात किंवा लाईट आहे किंवा नाही इतकंच समजत जातं. मोतीबिंदू हा जर काढायचा असेल तर त्याच्यावर उपाय काय किंवा काय उपचार पद्धती आहे? मोतीबिंदूची उपचार पद्धती ड्रॉप्स किंवा दुसरं काहीच नसतं. त्याला सर्जरी किंवा ऑपरेशन हेच त्याचा पर्याय आहे. जगात आता सगळीकडे बऱ्याच प्रकारचे ऑपरेशन असतात. त्या प्रामुख्याने जी सर्जरी आम्ही करतो त्याला फेको इमल्सिफिकेशन सर्जरी म्हणतात. याच्यामध्ये डोळ्यावरती खूप सूक्ष्म 2.2 मिलीमीटर इतका लहान छेद घेतला जातो. त्याच्यानंतर अल्ट्रासोनिक प्रोब असतो. तो प्रोब, फेको इमल्सिफिकेशनचा प्रोब डोळ्याच्या आतमध्ये जाऊन मोतीबिंदूचे बारीक तुकडे करतो. ते सक केले जातात. मोतीबिंदूचे तुकडे काढल्यानंतर त्याच्या सगळ्यात मागचा जो लेअर असतो तो इंटॅक्ट ठेवून त्याचा आधार घेऊन डोळ्यामध्ये भिंग बसवली जाते, ज्याला इंट्राऑक्युलर लेन्स असं म्हणतात. तर या पद्धतीने ते ऑपरेशन केलं जातं. आम्ही असं ऐकलं होतं की लेझरनी हे ऑपरेशन होतं, तर ते कितपत योग्य? अगदी बरोबर आहे. पेशंट सगळे विचारतात की हे ऑपरेशन लेझरनी होईल का? तर लेझर, फेमटो लेझर म्हणून पद्धत असते, त्याच्यातनं याच ऑपरेशनच्या काही स्टेप्स केल्या जातात. जसं डोळ्यावरती जो छेद घेतला जातो तो छेद मोतीबिंदू काढताना त्याच्या सगळ्यात वरचा जो लेअर असतो, कॅप्सूल म्हणतात त्याला, त्याचा परफेक्ट गोल करून तो लेअर काढणे आणि मोतीबिंदूचे तुकडे करणे, एवढे 3 स्टेप्स ह्या फेमटो लेझरनी केले जातात. आणि नंतर फेको इमल्सिफिकेशन पद्धतीने ते जे तुकडे झालेले असतात ते काढून आपण परत तशीच आर्टिफिशियल लेन्स त्या 2.2 मिलीमीटर मधनं फोल्ड करून आतमध्ये बसवतो ती लेन्स. ऑपरेशन म्हणलं की पेशंट फिट आहे की नाही ऑपरेशनसाठी, असा नेहमी प्रश्न असतो. तर त्याच्यासाठी काही टेस्ट तुम्ही सजेस्ट करता का? हो, म्हणजे ऑपरेशन हा पेशंटला कुठलंही इन्फेक्शन असताना, जंतुदोष नसताना करतो. त्यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर व्यवस्थित असावं, म्हणजे हिलिंग फार व्यवस्थित होऊन जातं. तर ह्या सगळ्या बेसिक टेस्ट आपण करतो आणि कुठल्या तरी त्यांच्या फिजिशियनकडनं एक फिटनेसचा लेटर पण घेतो की ते फिट आहेत. एक्झामिनेशन करून फिजिशियन फिटनेस देतात की पेशंट ऑपरेशनला तुम्ही घेऊ शकता. एकदा ऑपरेशनचं डिसिजन झालं की मग आम्ही डोळ्याच्या बऱ्याच टेस्ट करतो. या टेस्ट कुठली लेन्स बसवायची, ऑपरेशन करणं गरजेचं आहे की नाही आणि ऑपरेशन नंतर किती नजर येणार आहे, हे सगळं समजण्यासाठी त्या टेस्ट महत्वाच्या असतात. तर पहिली टेस्ट म्हणजे आपण डोळ्यातल्या जे मेजरमेंट्स घेतो त्याच्यात ऑप्टिकल बायोमेट्री म्हणून टेस्ट असते, ज्याच्यात डोळ्याचा आपण लेंथ मेजर करतो. म्हणजे बुबुळापासून जिथं इमेज तयार होते पडद्यावरती ती लेंथ मेजर करतो. मग डोळ्याचं कर्वेचर जे आहे, बुबुळाचं जे कर्वेचर आहे ते कर्वेचर मेजर करतो. बरेच मेजरमेंट्स असतात. बुबुळापासून जी लेन्स बसवणार आहे ते अंतर, त्या अंतरापासून मागचा पडदा, हे सगळे अंतर मेजर केले जातात. बुबुळातला सगळ्यात आतला लेअर असतो एंडोथिलियम. तो लेअर चांगला असेल तर डोळ्यातली क्लॅरिटी खूप छान येते. तर ते मेजर करण्यासाठी स्पेक्युलर मायक्रोस्कोपी टेस्ट केली जाते. बाहुली मोठी करून मागच्या पडद्यावरच्या टेस्ट केल्या जातात. पेशंट्सला कित्येकदा डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा वयाचे मॅक्युलर डिजनरेशन असे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्यामुळे आम्हाला डिसिजन घेणं सोपं पडतं की पेशंटला कुठली लेन्स बसवावी.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिअर फिल्म अनालिसिस किंवा ड्राय आईज आजकाल खूप जास्त प्रमाण आहे त्याचं, की पेशंटला कम्प्युटरवरती काम, ओझोन लेअर कमी झालं, ड्रायव्हिंग आहे, एसी मध्ये काम आहे, तर टिअर फिल्म अनालिसिस आम्ही करतो. त्या सगळ्या बेसिक टेस्ट झाल्यानंतर आम्ही लेन्सचं मेजरमेंट घेतो आणि मग पेशंटला पुढचं काउन्सिल करतो की कुठली लेन्स बसवावी. या सर्जरीच्या दरम्यान तुम्ही म्हणलात की आर्टिफिशियल लेन्स वापरली जाते, तर त्याचे काही प्रकार येतात का? कारण खूप सारे प्रकार आहेत असं आम्ही ऐकतो, पण ते कन्फ्युजन खूप मनामध्ये असतं. अगदी बरोबर आहे. पेशंटच्या डोक्यात हे कन्फ्युजन आणि रिलेटिव्ह सगळ्यांना कन्फ्युजन असतं. पेशंटची अशीच अपेक्षा असते की मला ऑपरेशन नंतर चांगलं दिसावं आणि चष्म्यावरचा अवलंबूनपणा खूप कमी असावा. तर बेसिकली ह्या लेन्स 4 प्रकारच्या असतात. पहिली लेन्स आपण समजून घेऊया, ट्रायफोकल लेन्स. या ट्रायफोकल लेन्समध्ये बऱ्याच रिंग्स असतात. आपली व्हिजनची गरज अशी असते की 10 फुटाच्या पुढचं जे आपण बघतो त्याला आपण डिस्टन्स व्हिजन म्हणतो, ज्याला 6x6 व्हिजन आपण जे म्हणतो ते. सेकंड व्हिजन असते की जे आपण मोबाईल धरतो, वर्तमानपत्र वाचतो किंवा हातात धरून जे काम करतो त्याला नियर व्हिजन म्हणते, जी डोळ्यापासून 16 इंचाच्या अंतरावरती असते. थर्ड व्हिजन असते जी कम्प्युटर स्क्रीन किंवा कारचं स्पीडोमीटर किंवा आपण उभा राहून ओट्यावरती काम करतो किंवा दरवाजी चावी उघडतो उभा राहून, त्याला इंटरमिजिएट व्हिजन म्हणते. तर बेसिकली आपल्या गरजा डिस्टन्स, इंटरमिजिएट आणि नियर अशा 3 गरजा असतात. या तिन्ही गरजा जी लेन्स देऊ शकते त्याला आपण ट्रायफोकल लेन्स म्हणतो. त्याच्यात 3 फोकस तयार होतात, डिस्टन्स, इंटरमिजिएट आणि नियर. पण या लेन्समध्ये बऱ्याच रिंग्स असल्यामुळे ती लाईट थोडी स्कॅटर होते, म्हणून रात्री गाडी चालवताना थोडा त्रास होऊ शकतो किंवा त्या समोरच्या उजेडासमोर वलय असं दिसू शकतं. रात्री वाचताना किंवा कमी लाईटमध्ये वाचताना त्याचा थोडासा लाईटचा प्रमाण कमी आहे असं पेशंटला वाटतं. दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर ह्याचा इफेक्ट सगळ्यात चांगला येतो, हे पण आम्ही पेशंटला सांगतो. या सगळ्या आणि कॉन्ट्रास्ट ह्या लेन्समध्ये थोडासा कमी येतो, पण चष्म्यावरचा अवलंबूनपणा बऱ्यापैकी निघून जातो. पेशंटला समजा चष्मा नको असेल आणि त्यांना वाटत असेल की आपल्याला थोडंसं कॉन्ट्रास्ट कमी झालं, रात्री ते ड्रायव्हिंग करणार नाहीये, मी उजेड लावून वाचू शकणार आहे आणि ही जी आर्टिफिशियल व्हिजन मला येणार आहे ही मला ऍक्सेप्टेड आहे, तर त्याला आम्ही ट्रायफोकल लेन्स हा ऑप्शन देतो. आता कित्येकांना वाटतं की मी मध्ये आधी फक्त रात्री ड्रायव्हिंग करत असतो, पण मला थोड्या चष्म्याचा डिपेंडन्स कमीच असलेला बरा राहील, अशा पेशंटला आम्ही ईड ऑफ लेन्स म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस अशा लेन्सचा ऑप्शन देतो. त्याच्यामध्ये आपण लांबची नजर क्लिअर करतो आणि हाताच्या अंतरावरचं म्हणजे इंटरमिजिएट डिस्टन्स आम्ही क्लिअर करतो. या लेन्समध्ये रिंग्स असतात किंवा वेगळ्या प्रकारच्या पण ईड ऑफ्स असतात, तर त्याच्यात जी पेशंटला सूट होते तशी लेन्स आम्ही ऍडवाइज करतो. इट इज अ बॅलन्स बिटवीन कॉन्ट्रास्ट अँड स्पेक्टेकल इंडिपेंडन्स. तिसऱ्या प्रकारची लेन्स असते त्याला मोनोफोकल लेन्स असं म्हणतो. मोनोफोकल लेन्समध्ये रिंग्स नसल्यामुळे 100% लाईट आतमध्ये जाते, तर सगळ्यात चांगला कॉन्ट्रास्ट या लेन्समध्ये मिळतो. ज्यांना कलर सॅच्युरेशन छान हवं आहे, की जे आर्टिस्ट आहेत, ड्रॉइंग करतात, बारीक काम करतात आणि त्यांना चष्मा लावण्यात प्रॉब्लेम नाहीये, पण क्वालिटी ऑफ व्हिजन सगळ्यात चांगली हवी आहे, तर त्यांना आम्ही मोनोफोकल लेन्स असा ऍडवाइस देतो. तर चौथ्या प्रकारची लेन्स म्हणजे टोरिक लेन्स. आपल्या डोळ्याचा गोलाकार, कॉर्नियाचा जो गोलाकार आहे तो परफेक्ट गोल नसतो, तो कधी कधी एका साईडला थोडा कर्व जास्त असतो. अशा पेशंटला आम्ही सिलेंड्रिकल लेन्स देऊन आधी चष्म्यातनी त्याची व्हिजन क्लिअर करतो. पण हा सिलेंड्रिकल नंबर सुद्धा आपण ऑपरेशन करून जी लेन्स बसवतो त्या टोरिक लेन्स घालून हा सिलेंड्रिकल नंबर पण 0च्या जवळ जायचा प्रयत्न करू शकतो. ह्या टोरिक लेन्सेस सगळ्या प्रकारच्या लेन्सेसमध्ये अवेलेबल असतात, म्हणजे मोनोफोकल टोरिक, ईड ऑफ टोरिक आणि ट्रायफोकल टोरिक. तर पेशंटला जे ऑप्शन त्यांच्यासाठी योग्य वाटतं त्याप्रमाणे आपण त्यांना लेन्सचं ऑप्शन देऊ शकतो. ज्या पेशंटला मागच्या पडद्यावरती किंवा सिस्टमिक प्रॉब्लेम्स आहेत की ड्रायनेस पासनं मेक्युलर डिजनरेशन आहे किंवा वयामुळे मागच्या पडद्यावरती काही बदल झाले आहेत किंवा डायबिटीजमुळे मागच्या पडद्यावर सूज येते, अशा पेशंटला आम्ही ट्रायफोकल किंवा ईड ऑफ लेन्स ऍडवाइस करत नाही, त्या पेशंटला आम्ही मोनोफोकल लेन्सच ऍडवाइस करतो. मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर पूर्ववत नजर पेशंटला मिळते का? मोर दॅन 95-99% पेशंटला बऱ्यापैकी अॅक्युरेसी असते, पेशंटला पूर्ण व्हिजन येते. आता ऑपरेशन नंतर कमी नजर असल्याला बरेच 2-4 कारणं असतात. ह्याच्यात प्रामुख्याने म्हणजे बारीक चष्म्याचा नंबर राहणे. प्रत्येकाचं हिलिंग हे वेगळं असतं, त्याची डिपेंडन्सी वेगळी असते. हिलिंग हे इंडिव्हिज्युअली असतं. जखम जशी भरते तसं डोळ्याचं कर्वेचर थोडं चेंज होतं, तर बारीक चष्म्याचा नंबर राहू शकतो. तर असं समजा राहिला तर त्याला तो चष्मा देऊन ती नजर परत येऊ शकते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मागच्या पडद्यावरती कधी कधी ऑपरेशनच्या स्ट्रेसमुळे सूज येऊ शकते. अशी सूज समजा आली तर त्या पेशंटला ड्रॉप्स किंवा टॅबलेट्स, आणि सूज तरी कमी नाही झाली तर इंजेक्शन देऊन ती सूज आम्ही कमी करू शकतो. ती कमी झाल्यानंतर परत व्हिजन येते.
तिसरं पेशंट्स असं म्हणतात की विजन छान आहे, कधीच मध्येच ब्लर होते आणि 2-3दा पापण्या उघड बंद केल्यानंतर परत छान दिसायला लागतं. अशा पेशंटला ड्रायनेस हा मेन प्रॉब्लेम असतो. ऑपरेशन नंतर 100% लाईट आतमध्ये जाते, त्याच्या ॲक्टिव्हिटी जास्त क्लिअर होत जातात, त्याचा ड्रायनेस परत वाढतो. तर त्याला आम्ही ल्युब्रिकेशनचे ड्रॉप्स दिल्यानंतर ती विजन बऱ्यापैकी क्लिअर होत जाते परत. तर हे प्रामुख्याने 3 कारणं आहेत. आणि काही वर्षानंतर आपण जसं आधी डिस्कस केलं, की मोतीबिंदूचा सगळ्यात मागचा लेयर ज्याला पोस्टिरियर कॅप्सूल म्हणतो, ज्याचा आधार घेऊन ती लेन्स बसवतो, ती पोस्टिरियर कॅप्सूलमध्ये धुसरपणा येत जातो. अशा पेशंटला आम्ही लेझर करून त्याच्यात छोटासा तो जो अंधुकपणा आहे, हेझीनेस आहे, तो आम्ही क्लिअर करू शकतो. ते क्लिअर केल्यानंतर आधीसारखी नजर परत येते आणि तो धुसरपणा जो कॅप्सूलमध्ये आलेला असतो तो परत काही येत नाही. तो एकदाच लेझर ते करावं लागतं. ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटनी कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे एक, आणि दुसरं म्हणजे त्याला त्याचं काम पुन्हा त्याच्यावर रुजू होऊ शकतो का? पूर्वीसारखी सगळी कामं तो किती लगेच सुरू करू शकतो? ऑपरेशन हे आम्ही फक्त ड्रॉप्स टाकून करतो. तर पेशंटला ऑपरेशन नंतर लगेच गॉगल दिला जातो. त्याला दिवसातनं ड्रॉप्स टाकायला सांगतो. पहिल्या आठवड्यात दिवसातनं 3-4 वेळा आणि हे प्रत्येक आठवड्याला कमी होत 21 ते 28 दिवसात हे ड्रॉप्स कमी होऊ शकतात. तो त्याचं रुटीन काम दुसऱ्या दिवशीपासून करत जातो. त्याला फक्त एकच ॲडवाईस आम्ही देतो, की तिथे धूळ किंवा कचरा किंवा डोळ्याचं प्रोटेक्शन धुळेपासून करावं. त्याच्यासाठी त्यांनी गॉगल घातणं हे नेसेसरी असतं. त्याचं रुटीन चालणं, फिरणं, हलक्या प्रकारचा व्यायाम तो दुसऱ्या दिवशीपासून करू शकतो. लेडीजला आम्ही असं सांगतो, की स्वयंपाकाचं काम वगैरे काळजी घेऊन ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून करू शकतात. हेवी व्यायाम वगैरे जे आहे जसं वेट्स किंवा स्विमिंग हे आम्ही सांगतो, की 3 to 4 वीक्स नंतर त्यांनी करावेत. त्यांचं गाडीवरचे ड्रायव्हिंग वगैरे हे त्यांनी 8 दिवसानंतर केलं तरी चालू शकतं त्याचं. तर त्यांची रुटीन कामं टीव्ही बघणे, वाचन करणे हे लगेच सुरू केलं तरी चालू शकतं. जसं ट्रायफोकल लेन्समध्ये लगेच सुरू होतं, मोनोफोकल लेन्समध्ये आम्ही 5 ते 7 दिवसानंतर जवळचा चष्मा दिल्यानंतर त्याचं वाचन आणि बाकीचं काम ते नक्कीच करू शकतात. माझ्या वाचनामध्ये असं आलं होतं की मला आता स्वतःला मोतीबिंदू नाही अजून डेव्हलप झालेला, पण मला चष्मा आहे, तो जर काढायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया काही आहेत ज्या करून तुम्ही चष्म्याचा नंबर घालवू शकता? अगदी बरोबर आहे. आपला पुणे ऑप्थॅल्मिक सोसायटीचा अख्खा एपिसोड आहे चष्म्याचा नंबर कमी करणं ह्याच्यावरती. पण मोतीबिंदू किंवा लेन्स रिलेटेड जे आहे, असा नंबर आपण नक्कीच घालवू शकतो. पेशंटला कित्येकदा जुना आधी जो कॉन्ट्रास्ट त्याला मिळत होता, तो कॉन्ट्रास्ट आता मिळत नाहीये किंवा 40 नंतर सारखा चष्म्याचा नंबर वाढत चाललाय किंवा त्याला चष्माच नको आहे. अशा पेशंटला आम्ही प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंज म्हणजे प्रिलेक्स किंवा रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज म्हणजे रिलेक्स अशी सर्जरी आपण करू शकतो. त्याच्यात कमी प्रमाणात जरी मोतीबिंदू असला किंवा लेन्स क्लिअर जरी असली, तर ती लेन्स काढून त्याच्या जागेवरती आपण जसं आधी डिस्कस केलं, तशा पेशंटच्या गरजेनुसार आर्टिफिशियल लेन्स बसवून त्याला स्पेक्टेकल फ्रीडम किंवा त्याला हवी तशी क्लॅरिटी किंवा हवी तसा कॉन्ट्रास्ट आपण नक्की देऊ शकतो. त्या सगळ्या चर्चेनंतर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? जाता जाता मी प्रेक्षकांना एकच सांगेन, की मोतीबिंदू हे बहुतांशा इमर्जन्सी नसते आणि जी लेन्स आपण डोळ्यात बसवतो ती आयुष्यभर तीच लेन्स असते. प्रत्येक तुमच्या गरजांप्रमाणे आपल्याकडे लेन्सेस आणि टेक्निक सगळ्या अवेलेबल आहेत. तर कुठल्या टेक्निकनी करायचं आणि कुठली लेन्स बसवायची हे तुम्ही व्यवस्थित डिस्कस करून वाचून मगच त्याचा निर्णय घ्या. तर असं आहे मंडळी, इतकं चांगलं मार्गदर्शन डॉक्टर उपलेचवार सरांनी आपल्याला केलं. यानंतर कॅटरॅक्ट विषयी निर्णय घेताना आपल्याला कन्फ्यूज न होता योग्य निर्णय घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. धन्यवाद.